नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले 11वे चॅप्टर या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. वर्क म्हणजे सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला आपण कार्य म्हणणार आहोत आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऑब्झर्व, निरीक्षण करा. देर आर इथे काही व्हेरियस ॲक्शन्स आहेत, विविध काही कृती दिलेल्या आहेत. व्हॉट अ ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. तुम्हाला या चित्रामध्ये कोणत्या कृती दिसत आहेत. इथे एक मुलगा सायकलचं चाक आहे ते पळवतो आहे. ही मुलगी बॅग खाली ठेवते आहे. इथे एक खिळ्यावरती हातोड्याने मारलं जात आहे. इथे एक बॉक्स पुस्तकाने भरलेला आहे आणि ती मुलगी त्याला दोरी बांधून ओढते आहे. या व्यक्तीने एक लाकडाचा उंडका आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. याने बाण धनुष्यामधून सोडलेला आहे आणि ते एका स्पंजवरती प्रेस केलेला आहे. आता इज अ फोर्स बीइंग अप्लाइड व्हाईल डुईंग इच ॲक्शन. या सगळ्या कृती करण्यासाठी फोर्स अप्लाय केला आहे का किंवा बल लावलं गेलंय का, तर याचं उत्तर हो आहे. प्रत्येक ठिकाणी बल लावले गेलेलं आहे. इन द व्हेरियस ॲक्शन इन द पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज्ड इट्स ओरिजिनल पोझिशन. या सगळ्या कृतीमध्ये पदार्थ त्याची मूळची स्थिती बदलतोय का किंवा त्याचं विस्थापन होतंय का शास्त्रीय भाषामध्ये, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ते जात आहे का. तर या पहिल्या उदाहरणामध्ये जाते आहे. याही उदाहरणामध्ये ती मुलगी बॅग खाली ठेवणार आहे किंवा ती उचलते आहे, अशी पण कृती आपण म्हणू शकतो. तर तिची जागा बदलली जाणार आहे. इथे मात्र खेळावरती आपण जे हातोडीनं प्रहार करणार आहोत त्यामुळे ती जागा बदलेल असं नाही होणार. इथे पण बदलेल. या उदाहरणामध्ये पण हा पदार्थ जागा नाही बदलणार आहे. इथे बदललेले आहे, इथे नाही. आता या सगळ्या स्पष्टीकरणावरून किंवा या सगळ्या ॲक्शन्समधून काय समजतंय आपल्याला बघा. इन द अबव पिक्चर, या वरील चित्रामध्ये, वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज चेंज्ड. काही वस्तूंच्या किंवा काही ऑब्जेक्ट्सच्या जागा बदलता आहेत आणि दॅट इज दीज ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड. ते ऑब्जेक्ट काय होत आहेत? डिस्प्लेस्ड होणे म्हणजे विस्थापित होणे. आता जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स अप्लाय केलंय, बल लावलेलं आहे आणि त्या बलामुळे जर तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असेल तर त्या ठिकाणी वर्क झालेलं आहे असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हणायचं. आणि मग जर लावलेल्या बलामुळे डिस्प्लेसमेंट होत नसेल, ती वस्तू आपली जागा बदलत नसेल, तर तिथे शास्त्रीय भाषेमध्ये कार्य म्हणजे वर्क झाले नाही असं म्हणायचंय. बघा, when an object is displaced by applying a force on it. जर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं, त्याच्यावरती बल लावल्यानंतर वर्क इज सेड टू बी डन. अशा उदाहरणामध्ये कार्य झाले आहे असं आपण म्हणायचं. जसं की या उदाहरणामध्ये या मुलगा जो चाक चालवतो तिथं कार्य वर्क झालेलं आहे, इथे पण वर्क झालेलं आहे. या उदाहरणामध्ये वर्क झालेलं नाही. याने फोर्स लावलंय पण तो ओंडका जो आहे तो तिथे तो घेऊन उभा आहे आणि त्यामुळे इथे काही डिस्प्लेसमेंट झालेलं नाही. या उदाहरणामध्ये डिस्प्लेसमेंट झालंय म्हणजे कार्य झालेलं आहे. थोडक्यात, when an object is displaced by applying a force on it, work is said to be done. आता या वर्क बद्दल अजूनही काही ऍक्टिव्हिटीज आणि त्याचं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, टाय अ स्ट्रिंग टू अन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. काय करायचं आहे? एका मोकळ्या रिकाम्या बॉक्सला दोरी बांधायची छोटीशी आणि पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स अलॉंग द स्ट्रेट लाईन. सरळ रेषेमध्ये 10 मीटर इतक्या अंतरापर्यंत ते बॉक्स काय करायचं आहे? ओढायचं आहे. नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. परत तेच बॉक्स 20 पुस्तकं त्याच्यामध्ये ठेवायची आणि पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन अ स्ट्रेट लाईन. आणखी पुन्हा तेच बॉक्स 10 मीटर इतक्या अंतरावर सरळ रेषेमध्ये आपण ओढायचं आहे. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाइम. तुमचा काय एक्सपिरियन्स असणार या वेळेला? तर अर्थातच तुम्ही सांगाल की पहिला जो रिकामा बॉक्स आपण
10 मीटर पुढे ओढला त्यावेळेला आपल्याला जेवढं बल लावायला लागलं होतं त्यापेक्षा जास्त बल त्या बॉक्समध्ये पुस्तके ठेवल्यानंतर आपल्याला लावावं लागलेलं आहे. म्हणजे इथे काय आहे की 10 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट करायला दोन्ही वेळेला आपल्याला वेगवेगळं बल लावायला लागलेलं आहे त्या बॉक्सचं. आता नाव पुल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स. आता तेच ज्याच्यामध्ये 10 पुस्तकं आहेत, 20 पुस्तकं आहेत, असं बॉक्स आपण 20 मीटर इतक्या अंतरावरती न्यायचं. आणि वेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन? तुम्हाला कधी वाटतंय की जास्त कार्य आपल्याकडून झालंय? तर अर्थातच तुम्ही सांगाल की 20 पुस्तकं ठेवल्यानंतर आणि 20 मीटर इतक्या लांबीपर्यंत तुम्ही ते बॉक्स सरळ रेषेत ओढाल तेव्हा जास्त कार्य झालं. याचं कारण काय, तर इथं जास्त डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि म्हणून या उदाहरणामध्ये जेव्हा रिकामा बॉक्स आहे आणि 10 मीटरपर्यंत आपण त्याला पुढे सरळ रेषेत ओढलाय तेव्हा कमी कार्य झालंय ॲज कम्पेअर टू त्या बॉक्समध्ये 20 पुस्तकं ठेवल्यानंतर 10 मीटर आपण त्याला म्हणजे सेम डिस्प्लेसमेंट आहे. बघा इथे 10च मीटर डिस्प्लेसमेंट आहे आणि इथे पण 10च मीटर डिस्प्लेसमेंट आहे पुस्तकं ठेवल्यानंतर. मात्र दोन्ही सिच्युएशनमध्ये बॉक्समध्ये जास्त पुस्तकं असल्यामुळे आपण या केसमध्ये काय केलेलं आहे, जास्त फोर्स लावलंय. म्हणजे काय आहे, आपण जास्त फोर्स लावलं आहे तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट काय झालंय, सेम झालेलं आहे. आता असं जेव्हा होतं तेव्हा म्हणजे तुम्ही सारखं जरी बल लावलं, भिन्न जरी फोर्स लावलं म्हणजे डिफरन्स, तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट सारखं होऊ शकतं. आणि काही वेळेला तुम्ही लावलेलं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या मधला विचार करून तुम्हाला तिथं किती कार्य झालं याचा विचार करावा लागतो. आता हे जे उदाहरण आहे यामध्ये कुठे जास्त वर्क झाले आणि कुठे नाही तुमच्या लक्षात येईल. आता हे फक्त आपण हा चौकोन समजावून घेऊया म्हणजे तुम्हाला हे उदाहरण पुन्हा एकदा मी हवं तर सांगतो. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. बघा, मोर वर्क इज डन फॉर सेम डिस्प्लेसमेंट वेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. आता सारख्या डिस्प्लेसमेंटसाठी जास्त वर्क होऊ शकतं जर तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केलं तर. जसं की 10 मीटरच डिस्प्लेसमेंट झालं आहे पण पुस्तकं ठेवल्यानंतर 10 मीटर डिस्प्लेसमेंट करायला आपल्याला जास्त फोर्स लावायला लागलेला आहे. आणि त्यामुळे पुस्तकं ठेवलेल्या स्थितीमध्ये आणि रिकाम्या स्थितीमध्ये 10-10 मीटर जेव्हा आपण ती पेटी पुढे ओढू तेव्हा पुस्तकं ठेवलेल्या स्थितीमध्ये आपल्याला जास्त फोर्स लावावं लागेल आणि त्या केसमध्ये जास्त वर्क झालेलं आहे जरी दोन्ही केसमध्ये सेम डिस्प्लेसमेंट असलं तरी. म्हणजे काय, मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. सारख्या विस्थापनाला जास्त कार्य होऊ शकतं जर वेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क, जर तुम्हाला जास्त फोर्स लावावं लागलं असेल तर. आणि त्याच्या अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड, जर तुम्ही इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट, जर तुम्ही सारखं फोर्स अप्लाय केलंय जास्त डिस्प्लेसमेंट करायला तर मोर वर्क इज डन बाय द फोर्स. आता बघा, आपल्याला 20 पुस्तकं असलेला बॉक्स पुढे खेचण्यासाठी एकसारखंच फोर्स लागेल पण ते 10 मीटर जर तुम्ही पुढे घेऊन गेलात आणि तीच पुस्तकं असलेला बॉक्स 20 मीटर पुढे होऊन गेला, पुस्तकं तीच आहे, बॉक्स तेच आहे, त्याच्यामधले पुस्तकं तेच आहेत, फक्त डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. पण जेव्हा तुम्ही जास्त डिस्प्लेसमेंट कराल, फोर्स सारखंच लावलेलं आहे दोन्ही सिच्युएशन मध्ये पण डिस्प्लेसमेंट जास्त झाले त्यामुळे याही केसमध्ये काय आहे, जास्त वर्क झालेलं आहे. म्हणजे काय आहे, मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट वेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. म्हणजे बघा, इथे 10-10 मीटरच डिस्प्लेसमेंट झालं आहे पण पुस्तकं असण्याच्या स्थितीमध्ये जास्त फोर्स लावले त्यामुळे जास्त वर्क झालंय. दुसऱ्या केसमध्ये सारखंच फोर्स लागणार आहे कारण पुस्तकं असणाराच बॉक्स आपण ओढणार आहोत पण एका स्थितीमध्ये 10 मीटर डिस्प्लेसमेंट आहे, दुसऱ्या केसमध्ये 20 मीटर डिस्प्लेसमेंट आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट वाढलंय, सेम फोर्स आहे, त्यामुळे जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त झालंय सारख्या बल लावल्यानंतर तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये जास्त वर्क झालेलं आहे. ओके, आता यूज युअर ब्रेन पॉवर, जरा थोडा विचार करायचा आहे. इन द अबव ऍक्टिव्हिटी which are the different forces acting on the box. आता या ऍक्टिव्हिटीमध्ये
कोणकोणती फोर्सेस म्हणजे ऍक्टिव्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये काम करतायत, तुम्ही काही उत्तर नक्कीच सांगू शकाल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मस्क्युलर फोर्स आहे त्या मुलीचं, बॉक्स आणि जमिनीमधलं फ्रिक्शनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. या 3 प्रकारचे फोर्सेस या केसमध्ये काय करत आहेत, काम करत आहेत. इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स? आता एखाद्या ऑब्जेक्टचं तुम्हाला डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर ते फोर्स शिवाय पॉसिबल आहे का, तर नाही. विदाउट फोर्स तुम्ही डिस्प्लेसमेंट करू शकत नाही. विदाउट अप्लाइंग फोर्स तुम्ही कोणताही फोर्स न लावता वस्तूचं डिस्प्लेसमेंट करू शकत नाही. तेव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंट होतं तेव्हा तिथं कोणतं तरी फोर्स कार्यरत असतं. आणखी एक गंमत आहे पहा. इफ अ फोर्स इज अप्लाइड विथ बोथ द हँड्स ऑन अ वॉल विल देअर बी अ डिस्प्लेसमेंट? तुम्ही जर दोन्ही हाताने एखाद्या भिंतीवर फोर्स लावला तुमच्या ताकदी एवढा, तर त्या भिंतीचं डिस्प्लेसमेंट होईल का, तर अर्थातच नाही, होणार नाही. आता तुम्ही फोर्स तर लावलंय पण डिस्प्लेसमेंट झालं नाही, म्हणजे या केसमध्ये वर्क झालं नाही, शास्त्रीय भाषेत वर्क झालेलं नाही. कारण जेव्हा लावलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होतं तेव्हाच वर्क झालंय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल जर आपण फोर्स तर लावले आणि मग डिस्प्लेसमेंट झालाय म्हणजे आपण वर्क केलंच नाही का, तर याचं उत्तर तुम्हाला पुढे पुढे गेल्यानंतर समजेल की नेमकं काय होतं आणि मग आपण का नाही म्हणायचं वगैरे. पण सध्या एवढंच लक्षात ठेवूया, लावलेल्या फोर्समुळे जर डिस्प्लेसमेंट होत असेल तरच वर्क झाले आहे, अदरवाईज नाही. इफ नो डिस्प्लेसमेंट अकर्स ऑन अप्लाइंग अ फोर्स, व्हॉट डज इट इंडिकेट्स? इट इंडिकेट देयर इज झिरो वर्क. तिकडे वर्क झालेलं नाही, हे त्याचं स्पष्ट लक्षण आहे. जर डिस्प्लेसमेंट झालं नसेल जर अप्लाइंग फोर्समुळे. ओके, आता लेट्स ट्राय दिस. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आपण ती समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. युझिंग अ पुली, एक पुली आहे आणि त्याच्या मदतीनं एक ऍक्टिव्हिटी आहे छोटीशी बघा. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईट. ते एका हाईटवर आपण फिक्स करायचं आहे. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली, त्याच्यावर एक दोरी घालून घ्यायची. टाय अ लोड ऑफ 2 किलोग्रॅम ॲट वन एंड, 2 किलोग्रॅम वजन त्याला लटकवलेलं आहे. Hold the other end of the string and pull it downwards to lift the load. दुसरा एंड त्याचा पकडायचा आहे आणि ओढायचा आहे. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 मीटर, 1 मीटर पर्यंत ओढायचं. देन अप टू अ हाईट ऑफ 4 मीटर, 4 मीटर पर्यंत ओढायचं आहे. वेन इज मोर वर्क डन? आता कधी जास्त वर्क झालेलं आहे, तर अर्थातच तुम्हाला कळेल जेव्हा 1 मीटर आपण ओढू तेव्हा वस्तूचं विस्थापन 1 मीटरला झालेलं आहे तुम्ही लावलेल्या फोर्समुळे. 2 मीटर वर घेऊ तेव्हा विस्थापन 2 मीटर झालेलं आहे. 3, 4 जसं म्हणजे थोडक्यात जास्त वर घेतलं की जास्त फोर्स. कारण काय आपलं काय ठरलंय, जर सेम फोर्समुळे जास्त डिस्प्लेसमेंट होत असेल तर जास्त वर्क झालेलं आहे. वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम, जेव्हा लावलेलं फोर्स सारखं आहे. मोर वर्क इज डन वेन देर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. जर बल सारखं असेल आणि जास्त वर्क डिस्प्लेसमेंट होत असेल तर तिथे वर्क सुद्धा काय झालेलं आहे, जास्त. म्हणजे आता 2 किलोचं वजन तुम्हाला वर खेचण्यासाठी एकसारखंच बल लागणार आहे, पण तुम्ही 1 मीटर जेव्हा वरती घ्याल तेव्हा त्या वजनाचं मूळ स्थितीपासून 1 मीटर डिस्प्लेसमेंट झालंय. त्यानंतर समजा आपण 2 मीटर वरती घेतलं तर 2 मीटर झालंय. फोर्स तर तेवढंच आहे पण डिस्प्लेसमेंट जास्त झालं ना, त्यामुळे जेव्हा 2 मीटर तुम्ही वरती घ्याल तेव्हा जास्त वर्क झालेलं आहे असं शास्त्रीय भाषेत म्हणायचं. इन अदर वर्ड्स, फॉर मेजरिंग द वर्क बोथ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. थोडक्यात जेव्हा वर्क तुम्हाला मोजायचं आहे तेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी मोजाव्या लागतील. म्हणजे कधी कधी सारख्या बलामुळे डिफरंट डिस्प्लेसमेंट होऊ शकतं आणि कधी कधी सारखं डिस्प्लेसमेंट करायला आपल्याला भिन्न बल सुद्धा लावावं लागू शकतं. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला ते ठरवता येईल. सध्या आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. धन्यवाद.